देश काल परिस्थितीच्या अनुसार सनातन सिद्धांताला मानावेच लागेल। सुसंस्कृत, सुरक्षित, सुशिक्षित, संपन्न हे हिंदू राष्ट्राचं स्वरूप आहे। वैदिक संविधानाचे नाव मनुस्मृती आहे। जीवनाचे सार्थक करण्यासाठी मनुने जे काही सांगितले त्याचे पालन केले पाहिजे। फक्त पोट आणि परिवारापर्यंत हिंदूंनी मर्यादित राहायला नको, तरच त्यांना योग्य तो सन्मान मिळेल, असे मत पुरी पीठाधीश्वर श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी व्यक्त केले। श्रीमद गुरु पुरी शंकराचार्य स्वागत समिती पुणेतर्फे BT कवडे रस्त्यावरील मियामी टेरेस येथे पत्रकार संवाद आणि पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। स्वामी श्री निश्चलानंद सरस्वतीजी महाराज म्हणाले, हिंदू राष्ट्र होणे शक्य आहे कारण आपले पूर्वज हे सनातनी वैदिक आर्य हिंदू होते। त्यामुळे भारत देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी कोणतीही अडचण नाही। भारत विश्वगुरू आहे। संयुक्त राष्ट्र सारख्या संघटनांनीही त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारतात येतात। त्यामुळे भारत हा विश्वगुरू आहे, असे त्यांनी सांगितले। अमर्यादित महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी नरेंद्र मोदींना नितीश आणि नायडू यांच्या कुबड्या घेऊन चालावे लागत आहे। त्यांना आता सांभाळण्याची गरज आहे।